6 महिन्यांपासून मानधन थकीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद, आंदोलनाचा इशारा. यवतमाळ पंचायत समिती स्तरावरील गटसंसाधन केंद्रे येथे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 6 महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य गटसंसाधन केंद्र, पाणी व स्वच्छता विभाग, कंत्राटी कर्मचारी संघटना, जिल्हा यवतमाळ यांनी तहसीलदारांना निवेदन देत प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. समन्वयक व समूह समन्वयक पदावरील कंत्राटी कर्मचारी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या विविध योजना राबवत आहेत. अल्प मानधनावर काम करूनही डिसेंबर 2025 पासून आजपर्यंत मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. प्रवास खर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क, आरोग्य व दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. संघटनेने थकीत मानधन अदा करण्याची मागणी केली असून तसे न झाल्यास राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 7 जून दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 8 जून रोजी जळगाव येथून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी यात्रा व धरणे आंदोलन केले जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात 9 जूनपासून मानधन मिळेपर्यंत जिल्हास्तर कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 6 ते 8 महिन्यापासून आमचं थकीत मानधन न मिळाल्यामुळे 1 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाणी व स्वच्छता सर्वच गटसंसाधन केंद्रातील BRC तसेच इंजिनियर आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांनी आज 1 जूनपासून काम बंद आंदोलनाचा आज इशारा दिला आहे. आमची मागणी एवढीच आहे की आमचं 6 ते 8 महिन्याचं जे प्रलंबित मानधन आहे हे तात्काळ शासनाने मानधन आम्हाला अदा करण्यात यावं. त्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन केलं आहे. जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन दिलेलं आहे काम बंदचं आणि त्यानंतर 8 जूनला आम्ही माननीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथून ते त्यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढणार आहोत आणि त्यानंतरही जर मानधन मिळालं नाही तर 9 तारखेपासून आम्ही पूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन चालू ठेवणार आहोत. आमचं वेळेत मानधन करावं, कारण मानधन न मिळाल्यामुळे आणि शासनानं मानधनाची व्यवस्था न केल्यामुळं सर्व कर्मचाऱ्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि शासनानं वेळेत नियमित मानधन करण्याची तरतूद करावी ही आमची शासनास विनंती राहील. BRC संघटनेचा हम सब एक है हमारी मांगे पूरी करो. असं कसं भेटत नाही, असं कसं भेटत नाही. थकीत मानधन, थकीत मानधन